चर्चेत असलेली बातमी ती म्हणजे पुण्यातल्या 26 वर्षीय तरुणीवर झालेली बलात्काराची केस। या प्रकरणामध्ये 3 दिवसांपासून आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार होता किंवा सापडत नव्हता। त्याला शोधण्यासाठी बक्षीस सुद्धा पुणे पोलिसांनी जाहीर केलेलं होतं आणि सरते शेवटी काल रात्री 1:30 वाजताच्या सुमारास हा आरोपी जो आहे तो एका शेतात सापडून आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आज वैद्यकीय चाचण्या झाल्या आणि त्याला कोर्टात सुद्धा हजर करण्यात आलेला आहे। आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये एक बाजू होती ज्याच्यामध्ये त्या तरुणीला एका बसमधनं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या बाजूला नेण्यात आलं, दुसऱ्या बसमध्ये नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला असं माहितीही समोर येत होती। पण त्या दरम्यानच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलेली होती की सगळा प्रकार हा शांततेत पार पडला, तिकडे कुठलीही हाणामारी किंवा वाद झाले नाहीत, हे जे त्यांनी म्हटलेलं होतं ते वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं। त्याच्यावर चहूबाजूने टीका झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या प्रकरणामध्ये सारवासारव करावी लागली। त्यांना हे सांगावं लागलं की योगेश कदम हे नवीन आहेत आणि म्हणून मी त्यांचे कान सुद्धा म्हणजे एक प्रकारे गृहमंत्र्यांनी कान सुद्धा टोचलेले आहेत। फडणवीसांनी कान टोचताना असं म्हटलेलं आहे की मी योगेश कदमांना सांगतो की अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये आपण थोडं सांभाळून बोलायला हवं। पण त्याच वेळेला कदमांना बोलायचं जे होतं त्याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढण्यात आला असं सुद्धा गृहमंत्री म्हणालेले आहेत। आता यातल्या राजकीय मुद्द्यांवर आपण आणखीन सविस्तर बोलू, पण मुळात आज ज्या वेळेला या आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळेला आरोपीच्या वकिलांनी मात्र वेगळेच दावे कोर्टासमोर ठेवलेले आहेत। पण कोर्टामध्ये असं नेमकं काय झालं की आरोपीच्या वकिलांनी वेगळेच दावे ठेवून सुद्धा आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर कोर्टात आज नेमकं काय घडलेलं आहे आपण समजून घेऊया। आपले प्रतिनिधी पुण्याहून ओमकार वाबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओमकार, दोन्ही बाजूंनी आज काय कोर्टात दावे ठेवण्यात आले आरोपीचे वकील आणि तिकडनं सरकारी वकिलांकडनं? रिमांड रिपोर्टचा सगळ्यात महत्वाचा आजचा मुद्दा होता। ऍक्च्युली योगेश कदमांपासून सुरुवात केली पाहिजे। योगेश कदमांनी केलेलं वक्तव्य इनसेन्सिटिव्ह आहे हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि गृह खात्याच्या मंत्र्यांनी ऍक्सेप्ट केलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती। कारण इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणात ते आले, त्यांनी भेट दिली, इथपर्यंतच ठीक होतं। अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला ही तर त्यांची फॉर्मॅलिटी होती, या गोष्टी त्यांनी करणं एक्सपेक्टेड होतं। पण इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये ते त्या पीडित मुलीबद्दल जर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर कोणीतरी कान टोचणं आवश्यकच होतं। माध्यमांनी सुरुवात केली, बाकी सोशल मीडियावर त्याच्यावरती तीव्र संताप होऊ लागला आणि फायनली मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा बोलून क्लिअर केला। त्यामुळे त्याच्यावरती आता पूर्णविराम लागेल अशी आपण एक शक्यता वर्तवू। पण हा राहिला यातला राजकीय मुद्दा। पण ऍक्च्युली ज्यावेळी आता हा खटला म्हणजे काय शेवटी उद्या ज्यावेळी सगळं कोर्टात उभं होणार आहे किंवा हा खटला ज्यावेळी लिगल बेसिसवरती पुढे जाईल, चार्जशीट तर आता या सगळ्या प्रकरणातली थोड्या दिवसांनी रेडी होईल, पण आज रिमांड एक बेसिक या सगळ्यात झाला कारण आरोपी सापडल्यानंतर पहिल्यांदा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्याचे टेक्निकल मुद्दे समजून घेताना शेवटी आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की कोर्टात ज्यावेळी या सगळ्या गोष्टी फंक्शन आउट होणार आहेत त्यावेळी त्या कायद्याच्या बेसिसवरती, त्या सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस वरती आणि जे पुरावे आणि छोटे छोटे महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये ऍड ऑन होतील त्याच्यावरती सगळे होणार आहेत। तिथे पब्लिक आउटरीच काय आहे, तुमचे आमचे इमोशन्स काय आहेत, या सगळ्या बेसिसवरती खटला उभा राहू शकत नाही। तरी त्यातला एक महत्वाचा सोशल अँगल होता, जो सोशल अँगल पब्लिक प्रॉसिक्युटरने, त्यानंतर त्याचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे तपास अधिकारी दांद्रे म्हणून त्यांनी, सिनियर पीआय त्यांनी सुद्धा तो उपस्थित केला। ते म्हणजे या घटनेमुळे चा खूप सोशल इम्पॅक्ट झाला आहे, समाजात सामाजिक वातावरण या सगळ्यात ढवळून निघालं आहे। त्यामुळे रिमांड घेतानाचा हा पहिला मुद्दा होता की सामाजिक घडी जर विस्कटवायची नसेल आणि हा पब्लिक आउटरेज जर आपल्याला म्हणजे समाज मन यातून जर दुखवायचं नसेल किंवा त्या जर गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायच्या असतील तरी सुद्धा ही रिमांड मिळणं अत्यंत महत्वाचं बनून जातं। आता लिगली हा मुद्दा किती स्टँड होतो याच्यापेक्षा कोर्ट सोशल गोष्टींची सुद्धा दखल घेतं आणि ते आजच्या 14 दिवसांमधले 12 दिवस कस्टडी मिळण्यामधले त्यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा होता की ज्यावेळी बघा मागच्या वेळी बोबदेव घाटातली केस कव्हर केली होती आपण मुंबई तकने, तर त्या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता, ते एक आउटस्कर्टचं ठिकाण होतं। तिथे गेलेल्या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या ओळखीच्या होत्या, ते मित्रमैत्रीण होते आणि मग ज्यांनी ते कृत्य केलं होतं ते तिथे रॅन्डमली आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी तो गँगरेप म्हणून तो कन्सिडर झाला। पण ते आउटस्कर्ट्स मध्ये असल्यामुळे तिथे सीसीटीव्हीज नव्हते, तिथे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजला ऑब्स्टॅकल्स फेस करायला लागत होते। पण इथे भुवया उंचवण्याचं मूळ कारण हे होतं की इतक्या वर्दळीच्या ठिकाणी ज्यावेळी अशी घटना घडते तेही एखाद्या बसमध्ये परिवहनच्या, त्यावेळी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या। त्यातून ते गृहराज्यमंत्र्यांचं स्टेटमेंट, त्यामुळे हे आणखी सगळं प्रकरण चिघळलं। आता कोर्टातले आजचे महत्वाचे मुद्दे आपण समजून घेताना यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येणाऱ्या काळात आरोपीच्या बाजून जातोय की काय अशी शंका उपस्थित होईल, तो यातला सगळ्यात असा आहे की टेस्ट आयडेंटिफिकेशन हा यातला महत्वाचा मुद्दा होता। जेव्हा एव्हिडन्स ऍक्ट या सगळ्यामध्ये प्रकरणात लागू करायचं की नाही यावरती डिसिजन होईल तेव्हा हा मुद्दा महत्वाचा ठरेल। त्याचं कारण असं आहे
की आरोपीची आयडेंटिटी ही याआधीच डिस्क्लोज झालेली आहे. साधारण कोणत्याही प्रकरणात प्रोसिजर काय असते की जे फिर्यादी असतात, ज्यांनी तक्रार दाखल केली आहे किंवा जे या प्रकरणातले विक्टीम आहेत, ते आरोपीचं एक आयडेंटिफिकेशन परेड केली जाते या सगळ्यामध्ये, की समजा अमुक अमुक. आता कारण बघा, ज्यावेळी हा गुन्हा घडला त्यावेळी आरोपी हा आयडेंटिफाय झाला होता का, तर नव्हता. FIR मध्ये त्याचं नाव आहे का, तर नाही. अनोळखी व्यक्तीने केलेलं कृत्य असा या सगळ्यामध्ये उल्लेख आहे. आता कायद्याच्या बाबतीत जर आपण पुढे जायचं म्हटलं तर पोलिसांनी हा आरोपी आयडेंटिफाय केल्यानंतर जेव्हा घटना झाली तेव्हा संबंधित पीडित महिलेला तो आरोपी आयडेंटिफाय झालेला नव्हता. त्यामुळे याची आयडेंटिफिकेशन परेड होणं अपेक्षित आहे. ती परेड पोलिसांनी केलेली अजून नाही. उलट पोलिसांनी त्याची आयडेंटिटी आधीच डिस्क्लोज केली, मग त्याची मीडिया ट्रायल झाली आणि त्यातून ज्यावेळी उद्या फायनल आरोपी ओळखायचा विषय येईल त्यावेळी जस्ट बिकॉज फिर्यादीला आधीच माहिती असेल की हा कोण आहे आणि याने केलेला आहे, तर जे काही दोघं तिघ जण हायपोथेटिकली आपण धरून चालू त्यात असतील तर त्यात तोच आहे असं ती लगेच ओळखू शकते आणि याच्यामध्ये ट्रायलला येणाऱ्या काळामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असंच सगळं सुरुवातीला म्हणणं होतं. आणि ज्यावेळी आता चार्जशीट दाखल होईल त्यावेळी चार्जशीटचे जे काही लूप होल्स फाइंड आउट केले जातात डिफेन्स लॉयर कडून, त्यातला हा महत्वाचा मुद्दा असण्याची शक्यता आता वाढली. दुसऱ्या सगळ्यामध्ये ज्यावरती गेले 2-3 दिवस महाराष्ट्रात फक्त गॉसिप्स होत आहेत, त्याचं मूळ कारण असं आहे, अर्थात तो सीसीटीव्ही अजून बाहेर आलेला नाहीये, पण पत्रकार म्हणून आणि आम्ही ही सगळी डे 1 पासून स्टोरी आपण कव्हर करतोय म्हणून पोलिसांनी काही तो 2-3 सीसीटीव्ही होते ते दाखवले सुद्धा की एक्झॅक्टली कशा पद्धतीने सगळं दिसतंय. त्यामध्ये हे दिसतंय की तो आरोपी त्या मुलीसोबत चाललेला आहे, ते दोघं वॉक करत करत पुढे गेलेले आहेत आणि पोलिसांचं सगळ्या म्हणणं होतं की त्याने फूस लावून नेलं. आज ऑफिशियल रेकॉर्डवरती इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने सांगितलं की त्याने तिला बऱ्याच वेळा ताई ताई असं म्हटलं आणि त्यामुळे कदाचित तिला विश्वास संपादन झाला असेल. तो तिला सांगत होता की ताई, इथे मी 15 वर्ष कंडक्टर म्हणून काम करतो, ताई तुमची बस इथे लागणार नाही, पलीकडे लागणार आहेत, मला इथलं सगळं माहिती आहे, तुम्ही ऐका. सो त्यामुळे त्याने विश्वास संपादन केला. पण दे बोथ वर वॉकिंग सो स्विफ्टली. जर आपण हे त्या सीसीटीव्ही मध्ये हे पाहिलं तर ते दोघं एकमेकांच्या पुढे मागे चालतात आणि अगदी सहज चालतात. म्हणजे आरोपी तिला ओढून देतोय, तिला जबरदस्ती करतोय किंवा तिला खेचून घेत चाललाय असं कोणतंही नाही. आणि एक्झॅक्टली हाच पॉइंट आज डिफेन्स लॉयरने कोर्टमध्ये पॉइंट आउट केला. त्याचं असं म्हणणं आहे की जी काही गोष्ट झाली ती संगनमताने झाली. ते दोघं सोबत चालत गेले आणि त्यामुळे ते आतमध्ये गेले आणि त्यामध्ये आतमध्ये त्यांच्यासोबत त्याने जे शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे एकमेकांच्या सहमतीने झालंय आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचं त्यामध्ये मेन्शन केलं. आणि म्हणजे सायटेशन कोणतं दिलं नाही, पण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर मेन्शन केली त्यांनी आणि सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर जर ते म्युच्युअल कन्सेंटने असेल तर यू कॅनॉट कन्सिडर ऍज अ रेप. आता हा एकीकडे मुद्दा लिगल बेसवर असताना ज्यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी एक पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्याच्याशी लोक याला कम्पेअर करून बघितलं. असं ओव्हरऑल दिसतंय की गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की त्यावेळी कोणता आवाज नाही झाला, त्यामुळे आजूबाजूचे लोक तिथे कोणी जे उपस्थित होते त्यांना काही कळलं नाही किंवा तिने आरडाओरडा नाही केला या सगळ्यामध्ये. त्यामुळे आता हे सोशल मीडियावरती हे सगळं दिसतंय की लोक ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक कशा आहेत असं कम्पेअर करून बघतायत आणि त्यामुळे हे एकमेकांना समांतर चालणाऱ्या गोष्टी आहेत की काय, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय, असं उलट ते आता लोकांना सगळं या सगळ्यातून वाटतंय. पण मूळ मुद्दा यातून काय आहे की 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. एक काय आहे की गृहराज्यमंत्र्यांनी केलेलं स्टेटमेंट इनसेन्सिटिव्ह आहे का, तर ते 100% आहे. पण त्यांनी या सगळ्याचा थेट उल्लेख तसा केलेला आहे का, तर तो अजून तरी पातळीवरती नाही दिसतो. पण आज जे काही डिफेन्स लॉयर या सगळ्यामध्ये पोर्ट्रे करतात गोष्टी, तर त्यांनी फोरग्राऊंड केलेल्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा जो मुद्दा आहे की तिने संगनमताने झालं, तर त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात नक्की कोणते सबस्टन्शियल एव्हिडन्सेस प्रूव्ह होत आहेत. म्हणजे आरोपीने जस्ट त्यांच्या डिफेन्स लॉयरला त्याच्या स्वतःच्या वकिलांना सांगितलं, मग त्या क्लायंटची बाजू मांडायची म्हणून वकिलांनी कोर्टामध्ये बाजू मांडली की आम्हाला यांनी असं असं सांगितलं आहे, त्यामुळे तशा कोणत्या पद्धतीच्या गोष्टी दिसत नाहीत. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी त्या सीसीटीव्हीचा हवाला दिला. त्या सीसीटीव्हीच्या उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की त्याला कुठे फरफटत नेलेलं नाही, जबरदस्ती तिने कुठे केलेली नाहीये. आणि हा संपूर्ण मुद्दा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशा खटल्यात चालतील असं आताच्या घडलं तरी दिसतंय. तू आता ओंकार महत्वाचे मुद्दे जे मांडलेस, एक निशाद रानडे म्हणून आपले प्रेक्षक आहेत त्यांनी याच्यामध्ये एक ऍडिशनल टाकलेलं आहे, ते म्हणजे की डीसीपी मॅडमनी सुद्धा ब्रीफिंगमध्ये हेच म्हटलेलं होतं आणि त्याच्यानंतर पोलीसही हे म्हणतात, आरोपींचे वकीलही तेच म्हणतात आणि मंत्री यांची एकवाक्यता दिसतीये का, असा त्यांचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ही केस पुढे कदाचित
कमजोर बनू शकते न्यायालयामध्ये पुढे जाऊन, जर अशा पद्धतीने तिन्ही पातळीवर याच्यामध्ये एकवाक्यता दिसून येत असेल तर. थेट एकवाक्यता नाहीये, म्हणजे अगदी आपण सेम टू सेम तिघांची वक्तव्य आहेत असं नाही म्हणता येणार, पण नक्कीच अगदी इनिशियल बेसिसवर, म्हणजे अगदी प्राथमिक पातळीवरच असंवेदनशील वक्तव्य ही एका विक्टिम करता, पीडिते करता करण्यात आलेली आहेत, हे मात्र दिसून आलेलं आहे. आणि त्याच्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झालेले आहेत. अर्थात आपण त्याच्यावर पण बोलू, पण ओमकार हे समजून घ्यायचं आहे की एकीकडे आरोपीचे वकील म्हणतायत की तिकडे सगळं संगनमताने झालं, दुसरीकडे गृहराज्यमंत्री म्हणतायत की तिकडे कुठल्याही पद्धतीने हाणामारी झाली नाही, आर्ग्युमेंट झाले नाही, वाद झाले नाहीत आणि सगळं शांततेत पार पडलं. दोघांचे कदाचित म्हणण्याचे अर्थ वेगळे असतील, पण तिकडची एक त्यावेळेला नेमकं तिकडे काय घडत होतं हे एस्टॅब्लिश करण्याचा दोघांचा प्रयत्न होता. पण आता एकीकडे जर असं म्हटलं जात असेल की संगनमताने झालं, दुसरीकडे म्हटलं जात असेल की तिकडे फोर्स नव्हता, तर ह्याचे काहीतरी आधार, म्हणजे हे प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी तिकडे मांडणं गरजेचं आहे. आज कोर्टात ज्या वेळेला हे सगळं म्हटलं जात होतं